नमस्कार. विज्ञानयात्री जेम्स पार्किन्स यांचे जीवनचरित्र आणि त्याचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री जेम्स पार्किन्सन हे इंग्लंड देशाचे शास्त्रज्ञ, सर्जरी, अपोथेकरी, भूविज्ञान, जीवाश्म विज्ञान इत्यादी क्षेत्रात त्यांचे योगदान मोलाचे आहे. सन 1784मध्ये त्यांना सिटी ऑफ लंडन कॉर्पोरेशन यांच्याकडून सर्जन पदासाठी मान्यता मिळाली. सन 1987मध्ये त्यांनी मानवी मेंदूशी संबंधित कंपवात या संदर्भातील संशोधन निबंध प्रकाशित केले. नंतर जीन मार्टिन चारकोत यांनी या मानवी मेंदूशी संबंधित कंपवात रोगास पार्किन्सन रोग किंवा डिसीज असे नाव दिले. पार्किन्सन्स कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ जेम्स पार्किन्सन यांचा जन्मदिनांक 11 एप्रिल 1755 रोजी इंग्लंड देशातील शोरेडिच लंडन येथे झाला. पार्किन्सन्स कंपवात या रोगामध्ये मेंदूचा जो भाग शरीराच्या हालचालीवर नियंत्रण करतो त्या भागातील चेतापेशींचा हळूहळू नाश पावतात आणि विकृती निर्माण होते. हातांना कंप सुटणे, स्नायू ताठर होणे, हालचालीमध्ये शिथिलता येणे आणि शरीराचा तोल सांभाळण्यात अडचण येणे ही या विकाराची मुख्य लक्षणे आहेत. कंपवात झालेली व्यक्ती स्थिर बसली असताना ती व्यक्ती उभी राहिल्यास तिचे धड पुढे कललेले दिसते. सन 1817मध्ये ब्रिटिश वैद्यक जेम्स पार्किन्सन यांनी प्रथम ही स्थिती लोकांच्या नजरेस आणून दिली. म्हणून या विकृतीला पार्किन्सन्स डिसीज किंवा रोग असेही म्हणतात. कंपवात हा मध्यवर्ती चेतासंस्था संदर्भातील विकार आहे. मज्जारज्जूच्या वरच्या टोकाला त्याच्याशी सलग असा मेंदूचा मस्तिष्क स्तंभ ब्रेन स्टेम असतो. मस्तिष्क स्तंभातील कृष्णद्रव्य सबस्टॅन्शिया नायग्रा या भागातील चेतापेशीपासून डोपामाइन हे रसायन स्त्रावले जाते. सबस्टॅन्शिया नायग्रा हा मेंदूच्या मध्यभागात मिड ब्रेन मध्ये असलेला पेशींचा एक गडद थर आहे जो शरीराच्या हालचाली नियंत्रण ठेवतो आणि डोपामाइन हे जैव रसायन तयार करतो. याला मराठीत श्यामलद्रव्य असेही म्हणतात. हे मुख्यत्वे पार्किन्सन्स रोगाशी संबंधित आहे जिथे या भागातील पेशी नष्ट होतात. हे मेंदूच्या बेसल गँग्लियाचा भाग आहे जो मिडब्रेनमध्ये स्थित आहे. स्नायूंच्या हालचाली सुलभ आणि समन्वित करणे, मेंदूतील डोपामाइन न्यूरॉनचा मुख्य स्रोत निर्माण करणे, मेंदूतील आत्मस्तुती आणि शिकण्याची प्रक्रियेत मुख्य भूमिका बजावणे हे या भागाचे कार्य आहे. पार्स कॉम्पॅक्टा आणि पार्स रेटिक्युलेटा हे सबस्टॅन्शिया नायग्राचे दोन भाग आहेत. डोपामाइन तयार करणारे न्यूरॉन्स पार्स कॉम्पॅक्टामध्ये स्थित आहेत. पार्स रेटिक्युलेटा हा भाग म्हणजे GABA न्यूरॉनचा समावेश असलेला भाग आहे. सबस्टॅन्शिया नायग्रा या भागातील पेशी कमी झाल्यामुळे पार्किन्सन्स रोगासारखे मज्जासंस्थेचे आजार होतात. या आजारामध्ये हात थरथरणे, हालचाल मंदावणे आणि कडकपणा येणे हे लक्षण दिसू लागतात. सबस्टॅन्शिया नायग्रा हे शरीराच्या हालचाली सुलभ करण्यासाठी मेंदूचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. कंपवातामध्ये या चेतापेशी हळूहळू मृत होत जातात. डोपामाइन हे चेतापारेषक रसायन असून एका चेतापेशीपासून दुसऱ्या चेतापेशीकडे संवेद वाहून नेण्याचे कार्य करते. डोपामाइनमध्ये घट झाल्याने ज्या चेता शरीराच्या हालचाली नियंत्रण करण्यास मदत करतात त्या चेतांच्या संदेशांच्या मार्गात बिघाड येतो. जसजसे या चेतापेशी अधिक प्रमाणात मृत पावतात तसतसे ठराविक हालचालीवर नियंत्रण करणे अशक्य होते. कंपवात झालेले व्यक्ती बऱ्याचदा अडखळतात, चालताना दिसतात. तसेच या व्यक्तींना खाणे, पिणे किंवा लिहिणे कठीण जाते. त्यांच्या चेहऱ्यावर स्नायू ताठरल्यामुळे चेहरा मुखवट्याप्रमाणे वाचतो. खुर्चीतून एकदम उठताना तोल जाण्याची शक्यता असते. काही वेळा यामुळे रुग्णाला विषण्णता, डिप्रेशन किंवा विस्मृती असे मानसिक आजार होऊ शकतात व त्यातून गंभीर स्वरूपाची दुर्बलता उद्भवू शकते. सामान्य स्वरूपाचा कंपवात हा विकार बहुधा 50 ते 70 वयादरम्यानच्या व्यक्तींना होण्याची शक्यता असते. मात्र यामागे निश्चित कारण अजून माहीत नाही.
कीटकनाशकांच्या संपर्कातील व्यक्तीमध्ये आणि ग्रामीण भागातील व्यक्तीमध्ये कंपवात अधिक प्रमाणात आढळतो. 50 वर्षाखालील व्यक्तीमध्ये कंपवात दिसून आल्यास त्याचे कारण जनुकामधील दोष असल्याचे समजले जाते. परंतु बहुतांश रुग्णांना होणारा कंपवात हा अनुवंशिक प्रकार नसतो, हे संशोधनातून दिसून आले आहे. मेंदूमधील कमी झालेले डोपामाइनचे प्रमाण पूर्वत करणे ही कंपवातावरील मुख्य इलाज मानला जातो. डोपामाइन हे औषधाच्या स्वरूपात देता येत नाही, कारण ते रक्तप्रवाहामधून मेंदूत शिरत नाही. परंतु लिव्होडोपा किंवा एल डोपा ही औषधे मेंदूत शिरतात आणि ज्या चेतापेशी मृत झालेले नसतात त्या चेतापेशीमार्फत या औषधांचे डोपामाइनमध्ये रूपांतर होते. अनेक रुग्णांमध्ये एल डोपा औषधामुळे विकारांच्या सुरुवातीच्या काळात रुग्णांच्या लक्षणामध्ये आश्चर्यकारक बदल दिसून आले आहेत. परंतु जसजसा हा विकार जुना होत जातो तसे अनेक रुग्णांमध्ये या औषधाचा प्रभाव कमी झाल्याचे दिसून आले आहे. अनेक रुग्णांमध्ये या औषधामुळे दुष्परिणाम घडून आले आहेत. अशा काही रुग्णांना एल डोपाबरोबर अन्य औषधे घेण्याचा वैद्यकीय सल्ला दिला जातो. काही रुग्णांच्या बाबतीत कंपवाताची स्थिती मेंदूच्या ज्या भागातील चेतापेशीमुळे उद्भवते तेवढा भाग शस्त्रक्रियेने निष्क्रिय केला जातो. मागील काही वर्षात रुग्णातील डोपामाइन स्त्रवणाऱ्या चेतापेशीची कमतरता भरून काढण्यासाठी अन्य स्त्रोतापासून डोपामाइन स्त्रवणाऱ्या पेशींचे प्रत्यारोपण मेंदूत करणे याचे प्रयत्न केले आहेत. काही वेळा मेंदूच्या अंतर्भागात मस्तिष्क उद्दीपन यंत्रिका बसवून तिच्याद्वारे मेंदूच्या काही भागांना विद्युत स्पंद देण्याचे तंत्रही वापरले जाते. दिनांक 21 डिसेंबर 1824 रोजी जेम्स पार्किन्सन यांचे निधन झाले. 11 एप्रिल जेम्स पार्किन्सन यांचा जन्मदिन हा जागतिक पार्किन्सन्स दिन या शीर्षकांतर्गत साजरा केला जातो. पार्किन्सन्स आजाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 11 एप्रिल रोजी जागतिक पार्किन्सन्स दिन साजरा केला जातो. हा दिवस डॉक्टर जेम्स पार्किन्सन्स यांच्या जीवनाचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे, ज्यांना सन 1817 मध्ये न्यूरो डिजेनरेटिव्ह डिसऑर्डरचे पहिले प्रकरण शोधण्याचे श्रेय दिले जाते. जागतिक पार्किन्सन्स दिन हा पार्किन्सन्स रोग एक न्यूरो डिजेनरेटिव्ह डिसऑर्डर ज्यामुळे थरथरणे कडकपणा येतो याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. पार्किन्सन्स रोगावरील नवीन उपचार आणि उपचारासाठी संशोधनाला चालना देण्यासाठी देखील हा दिवस समर्पित आहे. जागतिक पार्किन्सन्स दिनाचा इतिहास सन 1997चा आहे, जेव्हा युरोपियन असोसिएशन फॉर द पार्किन्सन्स डिसीजने सर्वप्रथम 11 एप्रिल हा जागतिक पार्किन्सन्स दिन म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव मांडला. जागतिक आरोग्य संघटना WHO यांनी देखील या उपक्रमाला सहप्रायोजित केले. जागरूकता वाढण्याबरोबर सोबतच जागतिक पार्किन्सन्स दिन पार्किन्सन्स रोग समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यात झालेल्या प्रगतीचा उत्सव साजरा करण्याची संधी देखील देतो. मेंदूचा जो भाग शरीराच्या हालचालीवर नियंत्रण करतो त्या भागातील चेतापेशींचा हळूहळू नाश जिच्यात होतो ती विकृती म्हणजे कंपवात. हातांना कंप सुटणे, स्नायू ताठर होणे, हालचालीमध्ये शिथिलता येणे आणि शरीराचा तोल सांभाळण्यात अडचण येणे ही या विकाराची मुख्य लक्षणे आहेत. कंपवात झालेली व्यक्ती स्थिर बसली असताना त्या व्यक्ती उभी राहिल्यास तिचे धड पुढे कललेले असते. सन 1817 मध्ये ब्रिटिश वैद्यक जेम्स पार्किन्सन्स यांनी प्रथम ही स्थिती लोकांच्या नजरेस आणून दिली. म्हणून या विकृतीला पार्किन्सन्स डिसीज किंवा रोग असेही म्हणतात. पार्किन्सन्स रोगातील कंपवात संदर्भात मध्यवर्ती चेतासंस्था जबाबदार आहे. हा मध्यवर्ती चेतासंस्थेचा मज्जारोजीच्या वरच्या टोकाला त्याच्याशी सलग असा मेंदूचा मस्तिष्क स्तंभ म्हणजे ब्रेन स्टेम असतो. मस्तिष्क स्तंभ किंवा ब्रेन स्टेम यातील कृष्णद्रव्य जे सबस्टॅन्शिया नायग्रा या भागातील चेतापेशीपासून डोपामाइन हे रसायन स्त्रवले जाते. कंपवातात या चेतापेशी हळूहळू मृत होत जातात. डोपामाइन हे चेतापारेषक रसायन असून एका चेतापेशीपासून दुसऱ्या चेतापेशीकडे संवेद वाहून नेण्याचे कार्य करते. डोपामाइनमध्ये घट झाल्याने ज्या चेता शरीराच्या हालचाल नियंत्रण करण्यास मदत करतात त्या चेतांचा संदेशाच्या मार्गात बिघाड येत होतो. जसजसे या चेतापेशी अधिक प्रमाणात मृत पावतात तसतसे ठराविक हालचालीवर नियंत्रण करणे अशक्य होते. कंपवात झालेल्या व्यक्ती बऱ्याचदा अडखळत चालताना दिसतात. तसेच
या व्यक्तींना खाणे पिणे लिहिणे कठीण जाते. त्यांच्या चेहऱ्यावरचे स्नायू ताठरल्यामुळे चेहरा मुखवट्याप्रमाणे भासतो. खुर्चीतून एकदम उठताना तोल जाण्याची शक्यता असते. काही वेळा यामुळे रुग्णाला विषण्णता, डिप्रेशन किंवा विस्मृती असे मानसिक आजार होऊ शकतात व त्यातून गंभीर स्वरूपाची दुर्बलता उद्भवू शकते. सामान्य स्वरूपाचा कंपवात हा विकार बहुधा 50 ते 70 वयादरम्यान व्यक्तींना होण्याची शक्यता असते. मात्र यामागील निश्चित कारण अजून समजले नाही. कीटकनाशकांच्या संपर्कातील व्यक्तीमध्ये आणि ग्रामीण भागातील व्यक्तीमध्ये हा कंपवात अधिक प्रमाणात आढळतो. 50 वर्षाखालील व्यक्तीमध्ये कंपवात दिसून आल्यास त्याचे कारण बहुतेक जनुकामल दोष असल्याचे समजतात. परंतु बहुतांशी रुग्णांना होणारा कंपवात हा अनुवांशिक विकार नसतो हे संशोधनातून दिसून आले आहे. मेंदूतील कमी झालेल्या डोपामाइनचे प्रमाण पूर्ववत करणे ही कंपवातावरील मुख्य इलाज मानला जातो. डोपामाइन हे औषधाच्या स्वरूपात देता येत नाही कारण रक्तप्रवाहामधून मेंदूत शिरत नाही. परंतु लिव्होडोपा किंवा एल डोपा ही औषधे मेंदूत शिरतात आणि ज्या चेतापेशी मृत झालेले नसतात त्या चेतापेशीमार्फत या औषधांचे डोपामाइनमध्ये रूपांतर होते. अनेक रुग्णांमध्ये एल डोपा औषधामुळे विकारांच्या सुरुवातीच्या काळात रुग्णांच्या लक्षणांमध्ये आश्चर्यकारक बदल दिसून आले आहेत. परंतु जसजसा हा विकार जुना होत जातो तसतसे अनेक रुग्णांमध्ये या औषधाचा प्रभाव कमी झाल्याचे दिसून आले आहे. अनेक रुग्णांमध्ये या औषधामुळे दुष्परिणाम सुद्धा घडून आले आहेत. अशा काही रुग्णांचा एल डोपाबरोबर अन्य औषधे घेण्याचा वैद्यकीय सल्ला दिला जातो. काही रुग्णांच्या बाबतीत कंपवाताची स्थिती मेंदूच्या ज्या भागातील चेतापेशीमुळे उद्भवते तेवढा भाग शस्त्रक्रियेने निष्क्रिय केला जातो. मागील काही वर्षात रुग्णातील डोपामाइन स्त्रावणाऱ्या चेतापेशींची कमतरता भरून काढण्यासाठी अन्य स्त्रोतापासून डोपामाइन स्त्रावणाऱ्या पेशींचे प्रत्यारोपण मेंदूत करण्याचे प्रयत्न संशोधक करीत असल्याचे आढळले आहे. काही वेळा मेंदूच्या अंतर्भागात मस्तिष्क उद्दीपन यंत्रिका बसवून तिच्याद्वारे मेंदूच्या काही भागांना विद्युत स्पंद देण्याचे तंत्रही वापरले जाते. जेम्स पार्किन्सन्स ही पहिली व्यक्ती होती ज्याने 6 पार्किन्सन्स रोगग्रस्त व्यक्तींचे पद्धतशीरपणे वर्णन केले होते, ज्यात त्याचे नाव आहे ॲन एसे ऑन द शेकिंग पाल्सी. सन 1817 या शोध निबंधामध्ये त्यांनी स्वतःच्या 3 रुग्णांची आणि रस्त्यावर पाहिलेल्या 3 व्यक्तींची माहिती दिली आहे. त्याने त्या आजाराचा उल्लेख केला ज्यानंतर त्याचे नाव पॅरालिसिस ॲजिटन्स किंवा शेकिंग पाल्सी असे दिले होते. त्यांनी विश्रांतीचा थरकाप आणि गतीने होणारे हादरे यांच्यातील फरक केला. जीन मार्टिन चारकोट मार्टिन यांनी सुमारे 60 वर्षानंतर पार्किन्सन्स रोग ही संज्ञा निर्माण केली. जेम्स पार्किन्सन्स हे ब्रिटिश डॉक्टर, भूगर्भशास्त्रज्ञ, राजकीय कार्यकर्ते होते. त्यांना प्रामुख्याने पार्किन्सन्स रोग या आजाराच्या संशोधनासाठी ओळखले जाते. सन 1817 त्यांनी थरथरणारा पक्षाघात हा शोध निबंध प्रकाशित केला. यात त्यांनी पहिल्यांदा या आजाराच्या लक्षणांचे सविस्तर वर्णन केले. त्यांच्या मृत्यूनंतर 60 वर्षांनी प्रसिद्ध फ्रेंच डॉक्टर जीन मार्टिन चारकोट यांनी त्यांच्या सन्मानार्थ या आजाराला पार्किन्सन्स रोग असे नाव दिले. मराठीमध्ये या आजाराला कंपवात असेही म्हणतात. हा रोग मेंदूशी संबंधित असल्यामुळे मेंदूतील सबस्टॅन्शिया नायग्रा भागातील पेशी नष्ट झाल्याचे आढळले आहे. या पेशी डोपामाइन नावाच्या रसायनाची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे शरीराच्या हालचाली नियंत्रण राहत नाही. हातापायांना कंप सुटणे, थरथरणे, स्नायू ताठ होणे, हालचाल मंद होणे, शरीराचा तोल जाणे आणि चेहऱ्यावरील हावभाव कमी होणे हे या रोगाची प्रमुख लक्षणे आहे. साधारणपणे 50 ते 60 वयोगटातील व्यक्तीमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळतो, मात्र तरुणामध्ये तो दिसू शकतो. दिनांक 21 डिसेंबर 1824 रोजी जेम्स पार्किन्सन यांचे निधन झाले. विज्ञानयात्री जेम्स पार्किन्सन्स यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.